जगात ज्याचं कुणीच नसतं त्याच्यासोबत चालण्यासाठी साक्षात पांडुरंग स्वतः विटेवरून खाली उतरतो. ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच जाणवेल की खऱ्या भक्तीमध्ये किती प्रचंड ताकद असते आणि देव आपल्या भक्तांसाठी काय करू शकतो. एका लहानशा गावात गोविंदा नावाचा एक 8-9 वर्षाचा पोरगा राहायचा. पोरगा एकदम अनाथ होता. या मोठ्या जगात त्याचं असं म्हणायला कुणीच नव्हतं. आई नाही, बाप नाही आणि दुसरं कुणी जवळचं नातलगही नाही. गावाच्या बाहेर एक जुनं पडकं आणि निर्मनुष्य मंदिर होतं. तिथेच तो आपला मुक्काम ठोकायचा. दिवसभर गावातल्या लोकांची छोटी मोठी कामं करायची आणि त्या बदल्यात जे काही उरलं सुरलं सुकं अन्न खायला मिळेल त्यावर आपलं कसं तरी पोट भरायचं असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. पण या पोराच्या डोळ्यात एकच मोठं स्वप्न होतं. त्याला पंढरपूरला जाऊन आपल्या विठ्ठल बाबाला एकदा तरी डोळे भरून पाहायचं होतं. वारीचे दिवस जवळ आले तसं गावात एकदम भक्तीचं आणि उत्साहाचं वातावरण तयार झालं. सगळीकडे टाळ आणि मृदंगाचा गजर ऐकू येऊ लागला. वारकऱ्यांची लगबग सुरू झाली. गोविंदानं मनात पक्क ठरवलं की यावेळी काहीही झालं तरी पांडुरंगाला भेटायला जायचंच. आता विचार करा, या पोराकडे ना पाठीवर घ्यायला साधं गाठोडं होतं, ना पायात घालायला साधी चप्पल होती. अंगावरचे कपडेही फाटकेच होते. तरीही तो एका मोठ्या दिंडीच्या मागे मागे चालू लागला. वारीची वाट तशी खूप खडतर असते. कडक ऊन, धो पाऊस आणि मैलोन मैल चालणं हे काही सोपं काम नसतं. पण लहानगा गोविंदा दिंडीतल्या वारकऱ्यांची मदत करत पुढे चालत राहिला. कधी कुणाचे पाण्याचे रांजण भरून द्यायचा, तर कधी कुणाच्या जड काठ्या उचलून द्यायचा. त्या बदल्यात वारकरी त्याला मायेनं 2 घास खायला द्यायचे. असा अनवाणी चालता चालता गोविंदाचे पाय पार सुजले होते. पायाला मोठे फोड आले होते आणि त्यातून रक्तही येत होतं. चालताना भयंकर वेदना होत होत्या. पण त्याच्या मुखातून फक्त विठ्ठल विठ्ठल असा एकच जप सुरू होता. तो थांबायला तयार नव्हता. पण खरी परीक्षा तर पुढेच होती. वाटेत एका रात्रीच्या वेळी अंधार खूप वाढला आणि गर्दीत गोविंदा दिंडीपासून चुकला. आजूबाजूला घनदाट अंधार होता आणि तो पूर्णपणे एकटाच होता. त्याला प्रचंड भूक लागली होती आणि रात्रीच्या कडाक्याच्या थंडीनं तो कुडकुडत होता. भीती आणि एकटेपणा यामुळे तो तिथेच एका मोठ्या झाडाखाली बसून हमसून हमसून रडू लागला. आणि नेमकं त्याच वेळी त्या अंधारातून एक काळा सावळा मुलगा त्याच्या जवळ आला. त्या मुलानं डोक्यावर एक पांढरी टोपी घातली होती आणि त्याच्या हातात एक काठी होती. तो मुलगा एकदम हसऱ्या चेहऱ्यानं गोविंदाला म्हणाला, "काय र गोविंदा, रडतोस कशाला? मी आहे ना तुझा सोबती. चल, माझ्याकडे एकदम गरम भाकरी आहे. आपण दोघं मिळून जेवूया." गोविंदाला तो अनोळखी मुलगा एकदम आपलासा वाटला. जणू काही तो त्याला खूप वर्षांपासून ओळखतो. दोघांनी मिळून ती गरम भाकरी खाल्ली. त्या भाकरीची चव जगातल्या कोणत्याही पक्वान्नापेक्षा भारी होती. त्यानंतर त्या सावळ्या मुलानं गोविंदाच्या पायातल्या फोडांवर काहीतरी औषध लावलं आणि काय आश्चर्य, गोविंदाचा सगळा थकवा आणि पायाच्या वेदना एका क्षणात गायब झाल्या. त्याला एकदम नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं वाटलं. त्यानंतर तो मुलगा गोविंदाचा हात धरून चालू लागला. आता गोविंदाला तो रस्ता अजिबात कठीण वाटत नव्हता. जो प्रवास पूर्ण करायला दिंडीला अजून 2 दिवस लागणार होते, तो प्रवास या दोघांनी एका रात्रीतच हसत खेळत गप्पा मारत पूर्ण केला. पहाटेची वेळ होती आणि समोर चंद्रभागेचे तीर दिसू लागले होते. तेव्हा तो सावळा मुलगा थांबला आणि गोविंदाला म्हणाला, "गोविंदा, बघ, समोर तुझा विठ्ठल बाबा उभा आहे. आता तू या जगात एकटा नाहीस, तो नेहमी तुझ्यासोबत आहे." हे ऐकून गोविंदाला इतका आनंद झाला की तो थेट विठ्ठलाच्या देवळाकडे धावत सुटला. आत जाऊन त्यानं मनोभावे दर्शन घेतलं आणि जेव्हा तो आपला आनंद सांगायला मागे वळला तेव्हा तो सावळा मुलगा तिथे कुठेच नव्हता. तो अचानक गायब झाला होता. पण गोविंदाच्या हातात एक छोटीशी चांदीची पावली होती, जी त्या मुलानं जाताना त्याच्या हातात ठेवली होती. तेव्हा गोविंदाला हे उमजतं की ज्याच्याकडे या जगात कोणीच नसतं त्याचा तो पांडुरंग स्वतः सोबती बनून येतो. पंढरीत विटेवर उभा असलेला देव
त्या रात्री एका अनाथ पोरासाठी त्याचा सखा बनून चालला होता. एका अनाथाला त्याचा खरा बाप सापडला होता आणि हीच त्या विठू माऊलीची खरी ताकद